शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. अत्याचारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसरा धक्का. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा. रुपाली चाकणकरांचं ट्विट. अत्याचारी अशोक खरातवरती आणखी 2 गुन्हे दाखल. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवरती आता 11 गुन्हे. लैंगिक अत्याचाराचे 9 तर फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल. भोंदू खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय. महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. आतापर्यंत 74हून अधिक गुन्हे दाखल. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहिती ही उघड. सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले. केसरकर आणि चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा. अंधारेंची मागणी. देशात लॉकडाऊन लागणार नाही. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय. संकटांचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका. लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरनं 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरनं शून्यावर. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी. HP गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय. कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाहीत. दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणे योग्य नाही. पक्षातील वरिष्ठांची भूमिका. सूत्रांची माहिती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळांचा मला फोन. 2 ते 4 क्लिप जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. व्हिडिओत सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल. फडणवीसांचं भाष्य. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस. सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. नवी मुंबई विमानतळावरनं उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार. गोव्यासाठी 7, बेंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं, तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूरसाठी नियमित सेवा सुरू होणार. मुंबई लोकलच्या 3ही मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर 19 तासांचा ब्लॉक. 300 लोकल्स रद्द. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद राहणार. आजपासून IPL स्पर्धेचा रणसंग्राम. गतविजेत्या बेंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत. बेंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियमवरती संध्याकाळी सामना रंगणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.